अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. गोकर्णाचे फूल किंवा गोकर्णाची वेल याचे घरात वास्तुशास्त्रानुसार तसेच पूजेमध्ये काय महत्त्व आहे ते या आजच्या व्हिडिओमध्ये माहीत करून घेऊया. गोकर्णाचे फूल किंवा वेल हे प्रत्येक घरात असलेच पाहिजे. असे का? तर सर्वात आधी जाणून घ्या. आपल्याला घरामध्ये काही समस्या असतात. धनसंपत्तीची समस्या असते. पैसा येत नाही, पैसा आला तर पैसा टिकत नाही, लक्ष्मी स्थिर राहत नाही, त्या व्यतिरिक्त सुख शांती समाधान नाही, किंवा जे काही तरुण मुलं मुली असतील तुमच्या घरात त्यांचे विवाह संबंधी योग जुळून येत नसतील, रोग असेल, आजारपण असेल, अशा जर काही तुमच्या घरामध्ये समस्या असतील तर घरातील वास्तुदोष जाऊन घरात सुखशांती राहावी यासाठी वास्तुशास्त्रानुसार सर्वात सोपा उपाय म्हणजे गोकर्णाची वेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये गोकर्णाची वेल हे वास्तुशास्त्रानुसार आपल्याला कसे फायद्याचे ठरते हे पाहूया. जर त्याआधी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन माहिती भेटण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. प्रत्येकाच्या घरामध्ये गोकर्णाची वेल असायलाच हवे. तर लक्षात घ्या, मग गोकर्णाची वेल कुठे असायला पाहिजे? तर वास्तुशास्त्रानुसार गोकर्णाची वेल ही घराच्या ईशान्य किंवा उत्तर दिशेला तुम्ही लावू शकता. गोकर्णाची वेल लावण्यासाठीचा शुभ दिवस म्हणजे शुक्रवार किंवा गुरुवार यापैकी कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही गोकर्णाची वेल घरात लावू शकता. गोकर्णाची वेल घरी लावण्याचे फायदे. नंबर 1, वास्तुशास्त्रानुसार गोकर्णाची वेल घरी लावल्याने त्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते. नंबर 2, ज्या घरामध्ये गोकर्णाच्या वेलींना फूल येतात त्या घरामध्ये सुखशांती नांदते. नंबर 3, श्रावण महिन्यामध्ये महादेवांना गोकर्णाचे फूल वाहून महादेवाचा महामृत्युंजय मंत्र 108 वेळा जप केल्यास महादेवाची कृपा व आशीर्वाद प्राप्त होते. नंबर 4, ज्या घरामधील गोकर्णाच्या वेलींना गोकर्णाची फुलं उगवतात अशा घरामध्ये नकारात्मकता राहत नाही व सर्व निगेटिव्हिटी जाऊन त्या घरामध्ये सकारात्मकतेचा वावर राहतो. अशाच घरामध्ये गोकर्णाच्या वेलींना फुलं उगवतात. नंबर 5, ज्या व्यक्तींना शनिदोष शनिपीडा असेल अशा व्यक्तींनी पूजेमध्ये या गोकर्णाच्या निळ्या फुलांचा वापर केल्याने किंवा देवांना हे निळे गोकर्णाचे फूल अर्पण केल्याने त्या व्यक्तींना होणारा शनीचा त्रास, शनिपीडा, ग्रहपीडा हे कमी होतात. नंबर 6, विष्णुप्रिया. गोकर्ण फुलांना विष्णुप्रिया देखील म्हटलं जातं कारण हे विष्णूंना अत्यंत प्रिय असे फूल आहे. तर विष्णूंच्या पूजेमध्ये गोकर्णाचे फूल अर्पण केल्याने आपल्याला विष्णूंची कृपा प्राप्त होते. आणि पहा, जिथे विष्णू असतील तिथे लक्ष्मी नक्कीच नांदते. नंबर 7, लक्ष्मी मातेला गोकर्णाचे फूल अर्पण करून श्री लक्ष्मी गायत्री मंत्राचा 108 वेळेस जप केल्याने घरातील धनसंपत्ती संबंधी समस्या संपुष्टात येते व सुखसमृद्धी लाभते. अशा प्रकारे गोकर्णाच्या फुलांची बरेच असे महत्त्व आहे. नंबर 8, आयुर्वेदानुसार गोकर्णाच्या फुलांचे हे आरोग्यासाठी खूप महत्त्व आहे. निरोगी व्यक्तींना गोकर्णाच्या फुलांचा काढा देखील दिला जातो. तर ही आहेत गोकर्णाच्या फुलांची फायदे. ज्यांच्या घरी अगोदरच गोकर्णाची वेल असेल त्यांनी पहा, श्रावण महिन्यामध्ये गोकर्णाच्या फुलांना बहर असतो. पूर्ण श्रावण महिना गोकर्णाच्या वेलींना फुलं येतात आणि जी कोणी व्यक्ती अखंड श्रावण महिना या गोकर्णाच्या फुलांना महादेवाच्या पिंडीवर अर्पण करून
महादेवाची पूजा करेल त्यावर महादेव लवकर प्रसन्न होतात. तसेच वास्तुशास्त्रानुसार गोकर्णाच्या वेली किंवा फुलांबद्दल काही चुका करू नये हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तर पुढील सांगितलेल्या गोष्टी चुकूनही तुम्ही करायच्या नाही आहेत. मग त्या कोणत्या गोष्टी आहेत जाणून घ्या. तर सर्वात आधी गोकर्णाची वेल फूल छान दिसते म्हणून काही जण त्यांना त्यांच्या बेडरूममध्ये लावतात. तर वास्तुशास्त्रानुसार हे अगदी चुकीचं आहे. गोकर्णाच्या वेलीला तुमच्या बेडरूममध्ये सुशोभीकरणासाठी अजिबात लावायचे नाही आहे. त्यानंतर दुसरा नियम, गोकर्णाची वेल सुकलेली कोमेजलेली घरात ठेवायची नाही. ज्या घरामध्ये सुकलेली कोमेजलेली गोकर्णाची वेल असेल तर त्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी सकारात्मकता कमी होऊन निगेटिव्हिटी वाढत जाते. तर सुकलेली वेल काढून चांगली वेल लावून तुम्हाला त्या गोकर्णाच्या वेलीची चांगली निगा राखायची असते. तसेच तिसरी चूक म्हणजे पूजेमध्ये सुकलेले कोमेजलेले फूल अर्पण करणे. कुठलेही गोकर्ण तर झालेच नाही, कुठलेही फूल हे सुकलेले शिळे किंवा कोमेजलेले फूल तुम्ही भगवानांना अर्पण करायचे नसते. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये गोकर्णाचे फूल, त्याचे महत्त्व, त्याचे 8 फायदे आणि चुकूनही न करायच्या 3 गोष्टी आपण पाहिल्या आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला सर्वात आधी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, गोकर्णाची वेल ही प्रत्येकाच्या घरात असलीच पाहिजे. या वेलीला, या फुलांना अपराजिता असेही म्हणतात. ज्या घरामध्ये ही वेल असेल त्या घरातील कुटुंबातील व्यक्तींना ही वेल किंवा हे फूल अपराजित ठेवतं. म्हणजेच त्यांचे हार होऊ देत नाही. त्यांच्यावर येणाऱ्या समस्यांवर हे फूल किंवा वेल हे विजय मिळवण्यासाठी त्यांना पॉझिटिव्ह एनर्जी देतं. तर आजच तुम्ही तुमच्या घरात जर गोकर्णाची वेल नसेल तर आजच तुम्ही नर्सरीतून किंवा काही तुमच्या जाणकारांच्या घरी जर वेल असेल तर तिथून आणून तुमच्या घरामध्ये ही गोकर्णाची वेल नक्की लावा आणि बघा काय सकारात्मक बदल पाहायला भेटेल. तर मग करणार ना वास्तूचा खूप सोपा उपाय? लावणार ना तुमच्या घरी गोकर्णाची वेल? लावणार असाल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा. आणि सकारात्मकता सगळीकडे हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. सर्व सेवा स्वामी चरणी अर्पण. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.